शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पोकळ घोषणाचे पाणी, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची पुरती निराशा। पुढली मोठी बातमी निघते, घरकुल योजनेच्या निधीत वाढ, अजित पवारांकडून गृहनिर्माण धोरण जाहीर। पुढली मोठी बातमी निघते, पोकळ आश्वासनाने देऊन बळीराजाची दिशाभूल कुटवर, 8 तास वीज पुरवठा नावालाच शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते, आता रेकॉर्ड विभागात जायची गरज नाही, शेती जमिनीची सर्व कागदपत्रे लवकरच मिळणार ऑनलाईन, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा, लासलगावात शोले स्टाईल आंदोलन, शेतकरी आक्रमक, लिलाव बंद। पुढली मोठी बातमी निघते, कर्जमाफी ते दिवसा वीज पुरवठा, विविध मागण्यांसाठी रघुनाथ पाटलांचा एल्गार, 19 मार्चला पुण्यात धरणे आंदोलन। पुढली मोठी बातमी निघते, पीक विमा कंपन्यांनी राज्य आणि केंद्र सरकारची तिजोरी लुटली, राजू शेट्टींचा हल्लाबोल, 7 बोरा कोरा कधी करणार, शेट्टींची विचारणा। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना दिवसा वीज, 1,34,00,000 ग्राहकांना मोफत घरगुती लाईट, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, 14 मार्च पासून 3 दिवस अवकाळी पाऊस, हवामान तज्ञ पंजाबराव डक यांचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, शेतीमालाच्या दराचा प्रश्न केव्हा सुटणार, सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा उत्पादकांच्या पदरी निराशा। पुढली मोठी बातमी निघते, निवडणुकीसाठी महिला आणि शेतकऱ्यांना फसवलं, भास्कर जाधव यांची सरकारवरती टीका। पुढली मोठी बातमी निघते, कर्जाचा बोजा 9,32,000 कोटींवर, चालू आर्थिक वर्षात राज्यावर 1,21,000 कोटीचं नवं कर्ज। पुढली मोठी बातमी निघते, लाडक्या बहिणीचं टेन्शन वाढलं, महिलांना मिळणार नाही मार्चचा हप्ता, अर्थसंकल्पानंतर मोठी अपडेट। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना होळी पावणार, खरीप 2024चा पीक विमा रक्कम येत्या 4 दिवसात जमा होणार, कृषी मंत्र्यांची माहिती, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।